सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारी विश्वातील बातम्या। कुदळे वस्ती येथील घटना, सिलेंडरच्या टाकीने मारहाण करून एकाचे खून। फिर्यादी यांच्या बांधकाम प्रोजेक्ट स्टील फिटरचे काम करणारा बालाजी मारुती रेड्डी खंदाडे वय 29 वर्षे यास त्याला बांधकाम साइटवर काम करणारा व मयत याचा नातेवाईक नमूद आरोपी याने कोणत्या तरी कारणावरून बालाजी खंदाडे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सिलेंडरच्या टाकीने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून खून केला आहे। कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। प्रदीप विठ्ठल गुंडरे वय 31 वर्षे या आरोपीला अटक आहे। या संदर्भात अनिकेत विनायक भुरे वय 21 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। स्पॉट 18 मॉल समोरील BIT रोडवर रहाटणी पुणे येथील घटना, एका व्यक्तीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केले टोळीने मारहाण। फिर्यादी शिवार चौक रहाटणी येथून BIT मधून त्यांच्या ऍक्टिवा वरून जगताप डेअरी चौकाकडे जात असताना स्पॉट 18 मॉलच्या समोर त्यांच्याकडील ऍक्टिवा गाडीचा व समोरून आलेल्या पल्सर याचा अपघात झाल्याने फिर्यादी खाली पडले। त्यावेळी तेथे एका काळ्या रंगाचे स्विफ्ट मधून आलेले नमूद आरोपी यांनी झालेल्या अपघातामध्ये त्यांची चूक आहे असे म्हणून बाबू पाटील याने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा गळा दाबला व त्याच्या इतर साथीदारांपैकी एकाने त्याच्या कमरेचे बेल्टने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर, तोंडावर व संपूर्ण शरीरावर मारहाण केली व दोघांनी लाथाबुक्क्यांनी फिर्यादीस मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। कलम 109(1), 352, 115, 2, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। बाबू पाटील वय 30 वर्षे अंदाजे, अभिषेक माडगुळे वय 22 वर्षे अंदाजे, विकी सुतार वय 30 वर्षे अंदाजे इतर एक या आरोपींना अटक नाही। या संदर्भात कुणाल विलास पालवे वय 27 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। मुंबई बेंगलोर हायवे सातारा लेन म्हाळुंगे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना, एका व्यक्तीच्या मृत्यूस ठरले वाहन चालक कारणीभूत। फिर्यादीचा मित्र अभिजित घाडगे हा हिंजवडीकडून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना मुळा नदी ब्रिज मुंबई बेंगलोर हायवे सातारा लेन म्हाळुंगे येथे नमूद आरोपी यांनी त्याच्या ताब्यातील ट्रक वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने व हायगईने चालवून फिर्यादीचा मित्र अभिजित घाडगे याच्या मोटरसायकलने पाठीमागून जोरात धडक देऊन अभिजित घाडगे याला गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे। कलम 106(1), 281, 324(4), कलम 184, 119, 177 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। शरद दत्तू मोरे वय 36 वर्ष या आरोपीला अटक नाही। या संदर्भात प्रितीश पद्माकर ठाकरे वय 35 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे। जुना पुणे मुंबई रोडवरील निगडी ST स्टँड येथील घटना, एक वाहन चालक अपघात करून गेला पळून। निगडी येथील ST स्टँड समोरून फिर्यादी यांचे वडील उत्तम मारुती ढाणे हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात मोटरसायकल स्वाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल हायगईने बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालून फिर्यादी यांचे वडील उत्तम मारुती ढाणे यांना गंभीर दुखापत करून अपघात ठिकाणी न थांबता निघून गेला आहे। कलम 281, 125(ब) व कलम 184, 134, 119, 177 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। अज्ञात वाहन चालक या आरोपीला अटक नाही। या संदर्भात राहुल उत्तम ढाणे वय 48 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। सोमाटणे फाटा तळेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथील घटना, एका टोळीकडे अवैधरित्या असलेले हत्यार आले मिळून। आरोपी यांनी पोलीस सह आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे कार्यालय दिनांक 25/2/2026 रोजीचे आदेशनामे पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शस्त्र वापरण्याबाबत मनाई आदेश असताना सदर आदेशाचा भंग करून त्याच्या कब्जात 1,50,000 रुपये किमतीचे 3 लोखंडी देशी पिस्टल व 6,000 रुपये किमतीचे 6 जिवंत कारतुसे बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना जवळ अवैधरित्या बाळगले असताना मिळून आले। भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह 37(1), 3 सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। सरदार अकबर सय्यद वय 27 वर्षे, विशाल नाना कुडेकर वय 35 वर्षे, प्रशांत बबुशा सोनवणे वय 28 वर्षे या आरोपींना अटक आहे। या संदर्भात हर्षद जयवंत कदम पोलीस शिपाई यांनी फिर्याद दिली आहे। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारी विश्वातील बातम्या। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।